नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे समाधी. सदरील अनुभव आंबेगाव तालुक्यातून आला असून हा अनुभव आपल्याला सदानंद पोखरकर यांनी पाठवलेला असून सदरील प्रसंग त्यांच्या मामेभावासोबत सन 1998 साली घडला आहे. मनोहर आत्माराम आदक, वय वर्ष 22, यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. मनोहरचे वडील आत्माराम हे पेशाने सरकारी कामगार होते. त्यांना दरमहा चांगला पगार मिळायचा. पैशाची कमी नसल्याने घरी सर्व चांगलंच चालू होतं. त्यात मनोहर हा त्यांचा एकुलता एक मुलगा, लाडाकोडात वाढलेला. त्याच्या आईचा म्हणजे नीता आत्माराम आदक हिचा तर त्याच्यावर खूपच जीव. तर झालं असं, मनोहरचे वडील आत्माराम संध्याकाळी कामावरून घरी आले. आत्माराम हे श्री सद्गुरूंचे फार मोठे भक्त. संध्याकाळी न चुकता ते अधिष्ठानाजवळ बसून श्री रघुवीर समर्थांची उपासना करायचे. आत्माराम नुकतेच आंघोळ करून तयार होऊन जमिनीवर चटई टाकून त्यावर उपासनेला बसले. अर्धा तास तरी त्यांची उपासना चालायची. त्यावेळेत ते समर्थांची माळ जपत जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र म्हणायचे. त्याचबरोबर दर आठवड्याला श्री समर्थांच्या बैठकीला सुद्धा जायचे. आत्माराम उपासनेला बसले तोच दरवाजातून एक माणूस आत आला. हा माणूस म्हणजे त्यांच्या गावातील वैद्यबुवा. त्यांचं नाव जखोबा. वयाने 70च्या आसपास होते. जुन्या काळात डॉक्टरांपेक्षा वैद्यांना जास्त मान होता. जखोबांना गावठी औषधासोबत भूत, प्रेत, पिशाच्च, करणी, जादूटोणा या गोष्टींचं सुद्धा ज्ञान होतं. कुणी आजारी पडला, कुणाला बाहेरची हवा लागली, कुणाला झपाटलं तर जखोबांना लांबून बोलवणं यायचं. आजही घरापासून पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या एका गावाकडे जायला ते निघाले होते. दुसऱ्या गावातील कोणा म्हातारीला ताप भरला होता. त्या म्हातारीला दवापाणी करण्यासाठी जखोबांना बोलावणं आलं होतं. पण लवकर पोहोचण्यासाठी जखोबा आत्मारामकडे मदत मागायला आले. कारण पूर्ण गावात आत्मारामकडेच सायकल होती. जखोबांनी थोडक्यात आपली समस्या आत्मारामला सांगितली. पण समस्या ही का आत्माराम एकदा का उपासनेला बसले तर उपासना पूर्ण होईपर्यंत ते जागेवरून उठत नसायचे. म्हणून उपाय म्हणून त्यांनी मनोहरला जखोबांना सायकलवर दुसऱ्या गावी घेऊन जायला सांगितलं. मनोहर लागलीच तयार झाला. कपडे घालून तो जखोबांबरोबर जायला निघाला. जखोबा आणि मनोहर दोघेही सायकलवर बसून प्रवासाला निघाले. मनोहर पुढे बसून सायकल चालवत होता तर जखोबा त्याच्या मागच्या सीटवर बसले होते. उजेडासाठी एक पिवळ्या रंगाचा दिवा सायकलच्या हँडलला मधोमध अडकवला होता. ज्या पिवळ्या दिव्याचा प्रकाश पुढचा रस्ता दाखवायचा. 5 मिनिटात दोघांनी गावाची वेस ओलांडली. असं म्हणतात काळ्या पाषाणी कातडीचा अंधार माजला होता. चंद्राचा कुठेही लवलेश नव्हता. जखोबा, आज इतका काळोख का हो? मनोहरने जखोबांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, अरे असं काय करतोस?
आज आमुषा नाही का? पोरा, बोलण्यात जास्त वेळ घालवू नको. लवकर त्या गावी पोहोचूया आणि उपचार करून 12च्या आत घरी येऊया. लोखोबा आजूबाजूला पसरलेल्या त्या गहिऱ्या अंधाराकडे पाहत म्हणाले. तसे मनोहरने पायंडल जरा वेगाने मारायला सुरुवात केली. मातीच्या रस्त्यातून सट सट आवाज करत सायकल धावत होती. खड्ड्यांमध्ये जाताच दोघांनाही हादरा बसायचा. सायकलच्या दोन्ही बाजूंना पिकलेलं सोनेरी रंगाचं रान गवत होतं. हवेच्या झुळकेने ते गवत हलताच असं वाटायचं कोणीतरी गवतात लपून बसलंय. एकदा दोनदा तर मनोहरला असा भासही झाला की अंधारात 2-3 सावल्या आपल्याकडेच एकटक पाहत आहे. हा भास आहे का आभास? पण त्याने जे काही होतं ते जखोबाला सांगितलं. त्यावर जखोबा म्हणाले, मन्या, तुझं नक्की मनुष्यगण आहे आणि आज आमुषा आहे. आजच्या दिवशी मेलेल्या माणसांचे आत्मे एक फेरा घेऊन भटकत असतात. तुला त्यांच्या काळ्या सावल्या दिसत आहे. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, कारण त्यांना जर तुझ्या भीतीचा वास आला तर ते तुला झपाटल्याशिवाय राहणार नाहीत. जखोबाचं बोलणं ऐकून मनोहरच्या अंगावर काटा उभा राहिला. म्हणजे इतका वेळ आपण जे पाहत होतो त्या अंधारातील आभासी सावल्या नसून आत्मे होते. मनोहरने सर्व लक्ष समोर ठेवलं आणि आजूबाजूला पाहणं प्रकर्षाने टाळू लागला. अजून 10 मिनिटांनी सायकल उजव्या बाजूला वळण घेत आता नदीजवळ आली. थंडीचा महिना असल्याने पाण्यावर सफेद रंगाचं धुकं साचलं होतं. एकंदरीत पहाटे सकाळच्या वेळी हे दृश्य मनमोहक वाटत असेल, पण आमोशाच्या कातर अभद्र रातीला हे दृश्य काळीच पिळवटून टाकणारं होतं. नदीच्या पाण्यावरून एक पूल जात होता. त्या पुलावरून मनोहरची सायकल चालू लागली, कारण दुसऱ्या काठावर 15 मिनिटाच्या अंतरावर ते गाव होतं. सायकल नदीच्या दुसऱ्या काठावर आली. नदीच्या त्या दुसऱ्या काठावर त्या गावची स्मशानभूमी होती. धुक्यातून त्या स्मशानात एक चिता जळताना दिसत होती. चितेतील लाकडं विस्तवासारखी तापली होती. आगीच्या चटचट आवाजात ते प्रेत जळत होतं. मन्या, तिकडं बघू नको, चल, जखोबांनी मनोहरला सांगितलं. 5 मिनिटं झाली असतील. सायकलने जरासं अंतर कापलं. तोच मनोहर आणि जखोबा यांना मातीच्या 2 फूट उंचीची हिरव्या रंगाची एक समाधी दिसली. त्या समाधीमध्ये एक छोटीशी चौकोनी देवळी होती, ज्यात दिवा पेटला होता. समाधीला मागे टाकून 10 मिनिटात मनोहर आणि जखोबा गावातल्या हव्या त्या घरी पोहोचले. जखोबांनी त्या म्हातारीला तपासलं. म्हातारीला जरा जास्तच ताप आला होता, इतका की उद्यापर्यंत जगेल की नाही हे सुद्धा सांगणं कठीण होतं. जखोबांनी म्हातारीला तपासलं, 1-2 औषधं पाजली आणि 15-20 मिनिटांनी ते मनोहर जवळ आले. मन्या, मला थांबावं लागेल. म्हातारीची अवस्था जरा बिकट आहे, जखोबा म्हणाले. त्यावर मनोहर म्हणाला, ठीक आहे, तुम्ही थांबा, मी जाईन एकटा परत. मनोहरच्या वाक्यावर जखोबांनी त्याला, आता जाऊ नकोस, रात्र झाली आहे, असं म्हटलं. पण मनोहरने ऐकलं नाही. शेवटी जखोबांनी त्याला थांबवण्याचा हट्ट सोडला आणि काहीशी ताकीद देऊन अटी घातल्या. रस्त्यात सायकल थांबवू नको, ती समाधी आणि स्मशान आहे, तिथं थांबू नको. कोणी हात दाखवला
मदत मागितली तरी कानाडोळा कर. कुणी मागून हाक दिली तर ओ देऊ नकोस. अशा बऱ्याचशा काही बाही गोष्टी मनोहरला जखोबांनी सांगितल्या, ज्याचा अर्थ भूताखेताशी होता हे मनोहरला कळून चुकलं. शेवटी 9:15च्या सुमारास मनोहरने परतीचा प्रवास सुरू केला. आता मनोहर सायकलवर एकटाच होता, म्हणून त्याने पायंडल जरा वेगाने मारायला सुरुवात केली. सायकल वेगाने दामटवत तो गाव पार केला. थोड्या वेळाने मनोहरची सायकल त्या समाधी पुढून जात होती. समाधीजवळून जाणारा रस्ता जरा खडबडीत होता, म्हणून मनोहरने सायकल जरा स्लो केली. राहून राहून मनोहरची नजर त्या समाधीवर पडत होती. समाधीच्या देवळीत असलेला तो दिवा हळूच वाऱ्याच्या झोतेवर वाकड्या तिकड्या हालचाली करत जणू नाचत होता. अचानक समाधीजवळ येताच मनोहरला लघवी आली. त्याने सायकल जराशी दूर लावली आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून त्याने आपला कार्यक्रम उरकला. कार्यभार संपताच त्याने मागे वळून पाहिलं. नकळत त्याची नजर त्या समाधीजवळ गेली. तसं मनोहरला त्या समाधीपाशी एक हिरवं लुगडं घातलेली म्हातारी उभी दिसली. त्या म्हाताऱ्या बाईने हिरव्या लुगड्याचा पदर डोक्यावर घेतला होता. समाधीच्या देवळीत पेटलेल्या दिव्याच्या प्रकाशात त्या म्हातारीचा चेहरा उजळून निघाला होता. तिच्या कपाळावर रुपया एवढं लाल भडक रक्तासारखं कुंकू लावलं होतं. नाकात सोन्याची मोठी नथ, हातात हिरवा चुडा, त्यात काही 2-3 सोन्याच्या बांगड्या असाव्यात. गळ्यात सोन्याचं गंठण आणि मंगळसूत्र होतं. ती दात ओठ खात डोळे वटारून रागाने मनोहरला पाहत होती. तिच्या डोळ्यांच्या खाली काळेशार काजळ लावलेले होते, त्यामुळे तिचे वटारलेले डोळे अधिकच भेदक आणि भयानक दिसू लागले, जणू घुबडच. काय रे कार्ट्या, तुला माझीच जागा भेटली का घाण करायला, मेल्या? त्या स्त्रीचा कर्कश स्वरातला आवाज अवतीभोवती घुमला. मनोहर नुकताच वयात आलेला, अंगात उसळतं रक्त. ती स्त्री त्याला कार्ट्या, मेल्या असं म्हणाल्याने त्याचा अहंकार दुखावला आणि त्याने सुद्धा जरा रागातच त्या म्हातारीला उलट बोलून टाकलं. ही जागा काय तुझ्या बापाची आहे का ग? हां, मी इथं मुतल नाही तर काय पण करील, तुला काय? म्हातारी कुठली, निघ इथून, असं मनोहर पटकन म्हणाला आणि सायकलवर एक ढेंग टाकून सीटवर बसला. मनोहरने एक शेवटचा तिरस्कार, तुच्छमय कटाक्ष त्या स्त्रीवर टाकला. तशी त्याला जरा भीतीच वाटली. ती हिरव्या लुगड्यातली बाई भेदक रागीट नजरेने मनोहरकडे अगदी खाऊ का गिळू या नजरेने पाहत होती. तिचं सर्व शरीर थरथर कापत होतं. अंगाचा घृणास्पद वागणूक मिळाल्याने रागाने थरथराट होत होता. अंगात वारं शिरल्यासारखी ती स्त्री मागे पुढे झुलू लागली. तिचं सर्व शरीर भूकंप आल्याप्रमाणे कंपन पाहू लागलं. वापस दिसलीस तर बघ, एका फाईटीत तुला आडवं पाडीन, असं म्हणत मनोहर त्या स्त्रीकडे पाहून थुकला आणि पायंडल मारत सायकल वेगाने हाकत पुढे जाऊ लागला. सायकलच्या हँडलला 2 आरसे होते. मनोहरने त्या आरशात पाहिलं. दूर झाडाझुडपात आणि अंधारात भूतासारखी बसलेली ती समाधी दिसत होती. पण त्या समाधीपाशी फक्त पेटणारा दिवा दिसला. ती म्हातारी कुठेच दिसेना.
इतक्यात ही म्हातारी कुठे गेली स्वतःशीच म्हणत मनोहरने सायकल चालवत मागे वळून पाहिलं. तशी त्याच्या नजरेला ती स्त्री समाधीपाशी उभी दिसली, जी अजूनही एकटक मनोहरकडे पाहत होती. मनोहरने पुन्हा समोर पाहिलं आणि आरशात पाहू लागला. तसा त्याला पुन्हा धक्का बसला. आरशात समाधी दिसायची, पण ती हिरव्या लुगड्यातली स्त्री मात्र दिसेना. चायला भूतबीत तर नाही ना, मनोहर स्वतःशीच म्हणाला आणि पुन्हा एकदा त्याने मागे वळून पाहिलं. मागे पाहताच अंगाला झोंबणाऱ्या थंडगार हवेने त्याच्या अंगावर काटा आला. त्यासोबत मनोहरचे डोळे जरासे मोठे झाले, कारण आता समाधीजवळ कुणीच नव्हतं. अरे, इतक्यात कुठे गेली म्हातारी? मनोहरने असं म्हणत पुन्हा समोर पाहिलं आणि खात्री करावी म्हणून आरशात पाहिलं. यावेळेस त्याला आरशात समाधी नाही तर हिरवं लुगडं घातलेली ती म्हातारी दिसली. घडलेला प्रकार विचित्र आणि भयानक होता, परंतु अज्ञानी मनोहरला त्याची जाण नव्हती. त्याला वाटलं ती म्हातारी येडी आहे, आपल्यासोबत खेळत आहे. तसा तो मोठ्याने, येडीच आहे वाटतं, गेली कुठं मरायला, असं म्हणत मनोहरने रागाने त्या म्हातारीला एक शिवी हासडली आणि मागे वळून न पाहता सायकलचे पॅन्डल वेगाने चालवत तो तिथून निघून गेला. जरा 10 मिनिटं झाली असतील. मनोहरला त्या गावची मसणवटी दिसली. त्या स्मशानात काही वेळा अगोदर मैताची चिता जळत होती. मनोहरने तिकडं पाहणं प्रकर्षाने टाळलं. रात्रीच्या वेळी स्मशानात जळणारी ती एकटी चिता पाहणं म्हणजे भीतीला आमंत्रण देणं होतं. काही वेळा अगोदर जखोबाशी बोलता बोलता प्रवास कधी संपला कळालं नाही, पण आता या क्षणी मनोहरला सोबतीला कोणी नव्हतं. सोबत होती ती फक्त अनोळखी रात्र, रातकिड्यांची किरकिर. मनोहरने नदीचा पूल ओलांडला तसा मनोहरला सायकलवर भार जाणवू लागला. अचानक सायकलचा वेग कमी झाला. पॅन्डल मारताना बरीचशी ताकद लावावी लागत होती. आईला, सायकल एवढी जड कशी काय झाली? मनोहर स्वतःशीच म्हणाला आणि त्याने मागे वळून पाहिलं. मागचं सीट रिकामं, पण मागच्या टायरचा भाग जरा चेंबलेला दिसू लागला. जणू असं वाटायचं का कोणीतरी सायकलच्या मागच्या सीटवर बसलेलं आहे, जे डोळ्यांना दिसत नाही. साधारण 12-12:15 दरम्यान मनोहर त्याच्या गावी पोहोचला. घरी पोहोचताच त्याला आपली आई म्हणजे नीताबाई दरवाजात त्याची वाट पाहत बसलेल्या दिसल्या. त्या आईच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव ठळक दिसत होते. आई, तू झोपली नाहीस अजून? सायकल दाराच्या बाजूला लावत मनोहरने विचारलं. नाही रे, तू बाहेर असताना मला झोप लागेल का? आणि एवढा उशीर का लागला? नीताबाई जराशा दरडावत म्हणाल्या. त्या वाक्यावर मनोहरने जखोबांना गावी सोडल्यापासून त्या म्हातारीची बिघडलेली तब्येत, मग वाटेत लघवीला थांबलेलो असताना दिसलेली ती म्हातारी, हे सारे प्रसंग जसेच्या तसे थोडक्यात का असेना पण आईला सांगितले. पण त्याने त्या म्हातारीला उद्धट जे काही बोलणे केले ते मात्र गाळले. मनोहरचं सर्व ऐकून झाल्यावर नीताबाईंनी त्याला दाराबाहेर थांबवलं. त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि स्वयंपाकघरातून एक लाल मिरची, जरासं मीठ, मोहरी या वस्तू एका ताटात आणल्या. एक लिंबू आणला
आणि त्या ताटात ठेवला. त्या लिंबावर कापूर ठेवून कापूर पेटवला आणि मनोहरची दरवाजाच्या बाहेर उभ्या राहून दृष्ट काढू लागल्या. दृष्ट काढून होताच ते ताट दरवाजाच्या बाहेरच ठेवलं आणि मनोहरला हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं. हातपाय धुवून झाल्यावर बादलीमध्ये बरंचसं पाणी शिल्लक राहिलं, म्हणून मनोहरने तेच पाणी दूर फेकलं, जे नकळत जाऊन थेट त्या ताटावर पडलं, जिथे दृष्ट काढल्याचा अंगारा जळत होता. पाणी पडताच लिंबावर ठेवलेला तो पेटता कापूर फसकन विझला. मनोहरला खूप भूक लागली होती, म्हणूनच तो दृष्ट काढलेला अंगारा विझला हे सुद्धा त्याने तपासलं नाही. घाईघाईत घरात निघून आला. 1:45 वाजेपर्यंत जेवण करून मनोहर आपल्या खोलीत झोपायला गेला. नीताबाईंनी स्वयंपाकघरात रात्र जास्त झाल्याने भांडी उद्या घासू असं ठरवून उष्टी भांडी तशीच ओट्यावर ठेवली आणि झोपायला निघून गेल्या. मनोहर आपल्या खाटेवर शांत झोपला होता. घड्याळात साधारण 3 वाजत आले असतील. 3चा प्रहर म्हणजे वाईट शक्तींची बाहेर पडण्याची वेळ. त्यातला एक दिवस म्हणजे अमावस्या. मनोहर आत्तापर्यंत त्या समाधीजवळ दिसलेल्या म्हातारीबद्दल विसरून गेला होता. आपण ज्या म्हातारीला उद्धट बोललो ती कुणी मानव नाही, तर आत्मा होती. स्वतःच्या स्वमालकीच्या जागेत भटकणारी आत्मा. आणि त्या आत्म्याच्या जागेवर त्याने घाण केली. त्याचबरोबर आत्म्याला अर्वाच्य, घृणास्पद, अपमानास्पद बोल सुनावले. 3चा मध्यरात्रीचा प्रहर सुरू झाला. मनोहर खाटेवर झोपला होता आणि तोच त्याच्या बंद डोळ्याआड दृष्ट स्वप्न झळकू लागलं. असं म्हणतात, स्वप्नांना लॉजिक नसतं. स्वप्नात काहीही घडू शकतं. मनोहरची तीच अवस्था होती. स्वप्नात त्याला दुपारचा प्रहर दिसत होता. मनोहर स्वप्नात त्या नदीपलीकडच्या स्मशानात स्वतःला पाहत होता. संमोहित झाल्यासारखा चालत तो त्या स्मशानात पोहोचला. तिथे 50-60 माणसे जमा होती, ज्यामध्ये काही माणसं ढोल ताशे वाजवत होती. तिथे वाजणारा आवाज हा वेताळाच्या पालखीत वाजणाऱ्या भेसूर नादासारखा घुमू लागला. सर्व मैताला आलेली माणसं एड्या खुळ्यागत मसनात नाचत होती. ढोल ताशांचा आवाज घुमत होता. मैताचे नातेवाईक गळा फाडून रडत होते. तसा मनोहर चालत चालत चितेपाशी आला. तोच आपोआप चितेला आग लागली. चट चट आवाज करत चितेत झोपलेलं ते प्रेत जळू लागलं. करपट, कातडी, मांस, केस जळाल्याचा घाणेरडा वास मनोहरच्या नाकात घुमू लागला. अचानक मैताच्या नातेवाईकांचं रडणं थांबून ते खिखी करत हसू लागले. धम धम आवाज करत ढोल ताशावाले मसनवाटीच्या बाहेर पडू लागले आणि त्यांच्या मागोमाग लग्नातील वऱ्हाड नाचावं अशी माणसं नाचत निघून गेली. आता मनोहर स्मशानात एकटाच उभा. डोळ्यासमोर चिता जळत होती. तोच चितेतील 2-3 लाकडं चितेवरून खाली पडली. चितेवर झोपलेलं प्रेत, ज्याची संपूर्ण कातडी आगीने जळून होरपळून गेली होती. फक्त कवटी शिल्लक राहिली होती. ती सुद्धा आगीने जळत होती. तोच त्या प्रेताच्या कवटीची हालचाल झाली आणि चितेत जळणारं ते प्रेत जिवंत झालं. कट कट आवाज करत प्रेताची मान मनोहरकडे वळली
जळणाऱ्या आगीच्या चितेतून त्या कवटीने 32शीतले दात दाखवत हसत मनोहरला हाक मारली, "अय, माझी जागा घाण केली तू? थांब थांब, तुला दाखवतेच आता." जळणाऱ्या चितेतून प्रेत कमरेपर्यंत उठून बसलं. सर्व शरीर आगीने चटाचटा जळत होतं. हे सारं पाहून मनोहरच्या छातीत श्वास अडकला. सर्व देह घामाने चिंब भिजला. मेंदूला शॉट बसला आणि खाडकन मनोहर स्वप्नातून जागा झाला. तोच डोळे उघडताच त्याची नजर समोर गेली. त्याच्या छातीवर एक काळीशार सावली बसली होती, जिचा दबाव छातीवर जाणवत होता. पोटात ढवळून आलं होतं. तोंडाला टाळं लागलं होतं. खोलीत काळाभोर अंधार पसरला आणि त्या गर्द अंधारात एक काळीशार आकृती मनोहरला आपल्या छाताडावर यम बसल्यासारखी दिसू लागली. त्या आकृतीचे लालसर लेझरच्या बिंदूप्रमाणे चकाकणारे डोळे मनोहरकडेच पाहत होते. तोच मनोहरच्या कानांना एक ओळखीची साद ऐकू येऊ लागली, "मनोहर, ए मन्या, उठ उठ." मनोहरची चेतना जागी झाली आणि खाडकन मनोहरने डोळे उघडले. खोलीत दिवे पेटले होते. मनोहर घामाने ओलाचिंब झाला होता. याचा अर्थ मनोहरने एकाच वेळी 2 स्वप्न पाहिली. पहिलं तो स्मशानात उभा होता ते, आणि मग दुसरं स्वप्नातच त्याला जाग आली आणि ती काळीशार आकृती त्याने छाताडावर बसलेली पाहिली. झोपेत तो मोठमोठ्याने ओरडत होता. त्याचाच आवाज ऐकून नीताबाई आणि आत्माराम दोघे धावत त्याच्या रूममध्ये आले होते आणि त्यांनी झोपेतून त्याला जागं केलं. "काय रे, वाईट स्वप्न पाहिलंस का? एवढा मोठ्याने का ओरडत होतास?" "अरे, घाबरलो ना आम्ही," आत्माराम त्याला म्हणाले. पण मनोहरची मात्र त्या भयभीत स्वप्नाने दातखीळ बसली. भीतीने तो खूप घाबरला होता. "मनोहर, काय रे, इतका का घाबरलायस? असं कसलं स्वप्न पाहिलं?" नीताबाईंनी विचारलं. त्यावर मनोहरने "फार भयानक" एवढंच उत्तर दिलं. जरा वेळ मनोहरचे आई वडील त्याच्या खोलीत थांबले. त्याला बरं वाटलं तसे ते निघून गेले. मनोहर बाजूच्या टेबलावर असलेल्या पाण्याच्या तांब्यातून पाणी पिऊन पुन्हा झोपी गेला आणि थोड्या वेळाने त्याला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मनोहरला जरा उशिरात जाग आली. अंगात कमालीचा अशक्तपणा जाणवत होता. डोकं जड झालं होतं. कशात मन लागेना. रोज दिवसभर मित्रांसोबत बाहेर भटकणारा मनोहर आज घरात स्वतःला खोलीत बंद करून बसला होता. नीताबाई सकाळी भांडी घासायला म्हणून बाहेर आल्या तेव्हा काल रात्री जळत ठेवलेल्या दृष्ट काढलेल्या उतार्यावर पाणी पडलेलं त्यांना दिसलं. तशा त्या मनोहरच्या खोलीपाशी आल्या. पण मनोहर खोलीत बेडवर शांत बसलाय हे पाहून त्यांना बरं वाटलं. दुपारी नीताबाईंनी त्याला जेवायला बोलवलं तर खोलीचा दरवाजा बंद. दरवाजा आडूनच मनोहरने "मला भूक नाही" असं कळवलं. संध्याकाळच्या वेळी आत्माराम जेव्हा कामावरून घरी आले तेव्हा रविवार असल्याने त्यांनी जेवणासाठी मेंढीचं मटण आणलं होतं. नीताबाईंनी आत्मारामाकडून मटणाची पिशवी घेतली आणि पिशवीतून मटण काढून साफ करत बसल्या. मनोहरने त्याच्या घरात एक मांजर पाळली होती, जी मटणाच्या वासावर नीताबाईंच्या जवळ येऊन त्यांच्या अंगाला लाडाने
आपलं अंग घासू लागली. काय ग मने, मटण पाहिजे का? नीताबाईंनी असं म्हणत त्यातील एक तुकडा तिच्या जवळ फेकला. सफेद रंगाच्या त्या मांजरीने मटणाचा तुकडा तोंडात उचलून आपला मार्ग पकडला आणि जाताना ती मनोहरच्या रूमच्या दिशेने निघाली. मनी मनोहरच्या रूमजवळून चालत जात होती. तोच मनोहरच्या खोलीचा दरवाजा उघडला. त्या उघड्या दरवाजातून 2 हात बाहेर आले. त्या दोन्ही हातांनी त्या मांजरीची मान पकडली आणि फसकन त्या मांजरीला खोलीत खेचून घेतलं. बंद दरवाजा आडून मनीचा मुळाच्या देठापासून ओरडण्याचा आवाज घुमला. तो आवाज इतका मोठा होता का त्यातील वेदना स्वयंपाकघरात मटण साफ करत बसलेल्या नीताबाईंना ऐकू गेली. नानी घरात आंघोळीला गेलेले आत्माराम टॉवेल गुंडाळून घाईघाईत बाहेर आले. नीते, काय ग, काय झालं? मनीचा आवाज आला ना? आत्मारामांनी काळजीपूर्वकपणे नीताबाईंकडे पाहिलं. तोच नीताबाईंची विस्फारलेली भयभीत नजर मनोहरच्या बंद खोलीच्या दरवाजावर खिळली. कारण खोलीच्या दरवाजाच्या खालच्या फटीतून लाल रंगाचं रक्त फरशीवरून वाहत बाहेर आलं होतं. ते रक्त पाहताच आत्माराम आणि नीताबाई काय समजायचे ते समजले. मनोहर, ए मन्या, दरवाजा उघड. आत्मारामांनी 3-4 वेळा दरवाजा ठोकला, पण आतून प्रत्युत्तर आलं नाही. त्यांनी 3-4 धडका दिल्या, पण दरवाजा भक्कम होता. खोलीच्या बंद दरवाजा आडून हाडं फोडून खाल्ल्याचा, मांस मिटक्या मारून मिचमिच करत दाताने फाडल्याचा आवाज येऊ लागला. अहो, हे विचित्र आवाज कसले? आणि हे रक्त? नीताबाईंच्या नजरेत भीतीची जाणीव ठळक दिसून आली. दरवाजा तोडायला लागल. मी माणसं घेऊन येतो, तू थांब. कमरेला टॉवेल बांधलेल्या अवस्थेत आत्माराम घराबाहेर पडले. शेजारच्यांना हाका मारल्या आणि 5-6 तरुण पुरुषांना बोलवून आणलं. प्रत्येकाने मिळून दरवाजाला धाड धाड करत धक्के दिले. 10-12 धक्क्यांनंतर कडी तुटून पडली तसा दरवाजा उघडला. खोलीत अंधार पसरला होता आणि त्यासहित अंधारातून ताज्या रक्ताचा, मांसाचा वास येत होता. दरवाजाजवळ लाल रक्ताची रांगोळी पसरली होती. त्या रक्तात मणीचे तुटलेले सफेद रंगाचे शेपूट नाहून निघालेले दिसले. आत्मारामने स्विचबोर्डचं बटन दाबलं. खोलीतील दिवा पेटला. तसं समोरचं बिभत्स दृश्य पाहून अंगावर किळसवाना काटा उभा राहिला. खोलीतील बेडवर गादी होती आणि गादीवर मनोहर माकडासारखा 2 पायावर बसला होता. सफेद रंगाच्या त्या गादीवर मणीच्या देहाची, सफेद रंगाच्या केसांची सालपटं पडली होती. लाल रक्ताने माखलेल्या गादीवर मांजरीचे गुलाबी आतडे, बारीकसे रक्ताने माखलेले, अर्धवट अवस्थेत खाल्लेले कच्चे मांसाचे पाय पडले होते, ज्या पायांना अर्धवट लाल रंगाने माखलेले सफेद केस दिसत होते. मनोहरच्या हातात मणीचं गोल चेंडू एवढं तोडलेलं सफेद रंगाचं सशाच्या कानासारखं डोकं होतं. तेच त्याने तोंडात कोंबलं. मांजरीच्या तोंडावरचे खोबण्यामधले असलेले डोळे दातांनी उपसून काढले. कचाकच तो ते खाऊ लागला. मनोहरचा पूर्ण जबडा रक्ताने माखला होता. दातामध्ये मांजरीचे केस अडकलेले दिसत होते. शरीरावरचा शर्ट, पॅन्ट रक्ताने न्हाऊन निघाला होता.
मन्या, अरे नालायका, चांडाळा, हे काय पाप केलंस? हरामखोरा, किती विकृत आहेस, मुक्या जनावराला. शी. आत्माराम यांच्या जीवाचा जळफळाट झाला. रागाने ते मनोहरला मारायला धावले. तोच मन्याने जागेवरून थेट आत्मारामाच्या अंगावर उडी घेतली. मनोहर आत्मारामांच्या छातडावर बसला. ए, मी तुझा पोर नाही, मी मंदा आहे, मंदा. मी माझ्या जागेत गप बसले होते आणि हा तुझा कार्टा साला माझ्या जागेवर येऊन मुतला. मी याला जाब विचारला तर याने, तुझ्या या पोराने मला शिव्या दिल्या. माझ्याकडं पाहून थुकला हा. आता मी याला सोडणार नाही, नाही सोडणार. मनोहरचा आवाज स्त्री पुरुष मिश्रित झाला. त्याच्या डोळ्यांच्या कडेला काळ्या रंगाचे काजळ घातल्यासारखे काळी वर्तुळं उमटू लागली. चेहरा प्लास्टिकच्या बाहुलीसारखा होऊ लागला. मनोहरचे ते भयंकर रूप पाहून नीताबाई आणि मदतीला आलेल्या सगळ्याच पुरुषांचे धाबे दणाणले. सगळ्यांना हा प्रकार काय आहे हे कळून चुकलं. सर्वप्रथम 2-3 जणांनी पुढे येऊन आत्मारामाच्या छातीवर बसलेल्या मनोहरला उठवलं, गच्च धरून ठेवलं. मनोहर त्या तिघांच्या तावडीतून सुटण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला, पण त्यांनी त्याला घट्ट बांधून ठेवलं. मनोहरवर ताबा मिळवताच एका माणसाने जखोबाला बोलवूया असं सुचवलं. तसा एक जण आत्मारामाची सायकल घेऊन जखोबांना आणायला निघून गेला. जखोबाचं घर गावापासून जरा दूर होतं. अर्ध्या तासात तो माणूस जखोबाला घेऊन आत्मारामाच्या घरी आला. जखोबांना वैद्याबरोबर भूताखिताचेही ज्ञान होते. त्यांना पाहताच आत्मारामाने मनोहरने घातलेला भयंकर अघोरी नाट्याचा थरार थोडक्यात ऐकवला. सर्व काही ऐकल्यावर गंभीर नजरेने जखोबांनी मान हलवली. तरी मी म्हणालो होतो मन्याला, रात्र झाली, जाऊ नको, आमोशा आहे, पण त्यानं माझं ऐकलं नाही. जखोबा मान हलवत नाही म्हणाले. जखोबा चालत मनोहरपाशी आले. मनोहरला अजूनही 3 माणसांनी गच्च धरून ठेवलं होतं. जखोबांनी त्या सर्वांना मनोहरला सोडायला सांगितलं आणि हात जोडत मनोहरच्या आत घुसलेल्या आत्म्याला म्हणाले, मंदाबाई, पोरगं अजून अकलेत आलं नाही, लहान आहे, चुकी झाली असेल पोराकडून, मोठ्या मनानं माफ कर. तू बोलशील तसं करतो बघ. तुझी जी काही हौस असेल ती आम्ही पूर्ण करतो, पण स्वतःचं लेकरू समजून माफ कर एकदा, वापस असं होणार नाही. जखोबा मनोहरच्या अंगात घुसलेल्या त्या अमानवीय शक्तीला हात जोडत म्हणाले. त्यांच्या आवाजात अदब, प्रामाणिकपणाचा स्वर होता. ठीक आहे, मी सोडेल त्याला, पण माझी अट आहे. मनोहरच्या अंगात घुसलेलं ते ध्यान जखोबाच्या प्रामाणिक स्वराला भुललं, किंवा तो चांगला आत्मा असावा म्हणून त्याने बाहेर पडण्याची तयारी दाखवली. काय अट आहे बाई, बोल, आम्ही आमच्या परीने समद करू. जखोबांनी हात जोडले. त्यावर मंदाबाई म्हणाली, मला आत्ता आणलेलं ते मेंढीचं मटण शिजवून खायला घाल आणि या मेल्याला उद्या सकाळी माझ्या जागेवर येऊन जिथं तो मुतलाय तिथं नाक घासून जागा साफ करून माफी मागायला लाव. मनोहरच्या अंगातलं ते ध्यान म्हणालं. यावर जखोबा, आत्माराम, नीताबाई सारे स्वयंपाकघरात आले. जखोबा म्हणाले, नीते, आत्माराम,
मला कालच त्या गावातल्या माणसांनी या मंदाबाईबद्दल थोडं सांगितलंय. ही मंदाबाई साधीसुधी नाही. हा 150 वर्ष जुना आत्मा आहे. तिची ताकद जाम आहे. देव पण तिला बांधू शकत नाही, कारण मरायच्या अगोदर ती स्वतः भक्तीन होती. म्हणून तर तिची समाधी गावाच्या वेशीवर बांधली. आज तिचं मन तुमच्या घरातल्या मटणावर गेलंय. शिजव आणि खायला दे तिला. होऊ दे तिच्या मनासारखं, म्हणजे ती मनोहरला सोडून देईल. हे ऐकल्यावर नीताबाईंनी कसं तरी घाबरत ते मटण बनवलं आणि पूर्ण टोप मण्याच्या खोलीत आणला. मटण पाहताच मनोहरच्या अंगात घुसलेल्या मंदाने हावऱ्यासारखा त्याच्यावर ताव मारला. हाडाची पर्वा न करता एखाद्या कुत्र्यासारखं सर्व कालवण 10-1 मिनिटात फस्त केलं. इच्छा अट पूर्ण होताच मंदाने मनोहरचं शरीर जागेवर सोडलं. मनोहर जागेवर बेशुद्ध पडला. 3ऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी मनोहरला घेऊन जखोबा, नीताबाई आणि आत्माराम सर्वजण त्या समाधीपाशी आले. मनोहरने जिथे लघवी केली होती तिथे वाकून जमिनीला नाक घासत, कान पकडून, उठाबशा काढत मंदाबाईचं नाव घेऊन माफी मागितली. झाडूने ती जागा साफ केली आणि तिथं पाणी ओतलं. या अनुभवानंतर मनोहरला एक चांगलाच धडा मिळाला आणि त्या धड्यासोबतच मनोहरने रात्रीचा प्रवास कायमचाच बंद केला. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.